करू सो काय बोलायचं? महावीर जयंतीनिमित्त मुंबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये जैन मुनी आचार्य नयन पद्मसागर यांच्याकडून महाराणी ताराबाई या जैन समाजाच्या होत्या असं वक्तव्य करण्यात आलेलं आहे। त्याच विरोधात आज डेक्कन पोलीस स्टेशन येथे मराठा बांधव एकत्र झालेला आहे। त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी मराठा बांधव एकत्र झालेला आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या मागण्या काय, ताई काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा की जे त्यांनी अतिशय बिनबुडाचे जे स्टेटमेंट दिलेले आहेत, विधानं केलेली आहेत, तर ती ही घटनाबाह्य आहेत, ती सामाजिक तेढ निर्माण करणारी आहेत आणि भावना दुखावणारी आहेत। तर त्याच्यामुळे त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई व्हावी ह्याच्यासाठी आम्ही ते निवेदन दिलेलं आहे। आणि तसं सांगण्यात आलंय की 2 दिवसात कारवाई करतील म्हणून, नाहीतर मग दुसरे मग पर्याय आहेत आमच्याकडे। बिनबुडाचे हे म्हणजे काय, म्हणजे त्यांच्याकडून काय बोलण्यात आलेलं आहे? ते सगळ्या मीडियाने ते स्टेटमेंट दाखवलेलं आहे। आम्ही परत आहे ना, तारा राणींबद्दल ते चुकीचं बोललेत, मराठी भाषेबद्दल ते चुकीचे बोललेले आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की म्हणजे तारा राणींचा इतिहास हा शिवशाहीचा इतिहास आहे। शिवशाही हा फक्त महाराष्ट्राचा नाही तर अख्ख्या देशाचा इतिहास आहे की कोणीतरी नेटिव्ह व्यक्तीने पूर्ण अखंड हिंदुस्थानावर इतिहास घडवला, राज्य केलं आणि तो इतिहास आहे। आणि त्याला जर सप्रेस करून आहे ना, जर स्वतःला कोणाचं तरी आहे ना पोळी भाजून घ्यायची असेल की मराठी लोकांपेक्षा आम्ही कसे सुपिरियर आहोत किंवा हे त्यांना इनडायरेक्टली त्यांना हेच म्हणायचं होतं की मराठी लोक ही इन्फिरियर आहेत। मराठी भाषेचं त्यांनी उगम त्यांच्याकडनंच झालेला आहे। त्याच्यानंतर आहे ना काय म्हणतात त्याला, इतिहास सुद्धा मी आमचे राज्यकर्ते सुद्धा हे त्यांचेच ते डिक्लेअर करतायत। म्हणजे त्यांना हे म्हणायचं आहे की आहे ना सगळं काही केलंय ते त्यांनी केलेलं आहे, बाकीचे सगळे जग दुनिया ही इन्फिरियर आहे, फक्त तेवढे सुपिरियर आहेत। हा अतिशय अतिशय म्हणजे चीड निर्माण करणारा हा धादांत खोटं वक्तव्य बोलणं जे त्यांचं आहे ते आहे। त्याच्यामुळे आम्ही त्याच्या विरोधात कायदेशीर पुढे कारवाई करणार आहोत। आता काय सांगाल, आपण तक्रार करण्यासाठी आलात तर तुमच्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या म्हणजे आमची मागणी आहे की हे जे महाराष्ट्रातले थोर पुरुष किंवा ज्या स्त्रिया आहेत, ज्या झाशी राणी असतील, तारा राणी असतील, हे जे महापुरुषांबद्दल वारंवार वक्तव्य केलं जाते, याच्या मागं मला एक सडकी नासकी वृत्ती दिसून येते की जी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध करण्यापासून ते आत्तापर्यंत की दलित समाजाला मागं खराटा बांधून गळ्यात मडकं बांधून जी हिंदवाची चतुर्वर्णीय व्यवस्था आहे ती परत आणू इच्छित आहे। त्यासाठी जास्तीत जास्त करून मराठा समाजाला, कारण सगळ्यात पूर्ण भारताचा इतिहास बघितला तर महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराज यांच्यासारखे योद्धे मोजक्या ठिकाणी झाले आणि तसे बाकीच्यांना लाभले नाहीत। तो आकस त्यांच्या डोक्यात असावा आणि त्या सडक्या मेंदूतून अशा कल्पना निघतात की कोल्हे लोकांचं पोरग मांडीव यांची सवय आहे। तसं आमची महाराणी जी ताराणी आहे ती आमच्या जैन समाज होती। अरे तुम्हाला कधी तलवारीला हात लावायचं माहिती का? आज मराठींचे आम्ही पोरं आहेत, आजही आम्ही सांगतो, आम्ही गनिमी कामाने तुम्हाला दाखवणार जर सरकारने याच्यावर जर योग्य कारवाई नाही केली। कारण ही एक नासकी प्रवृत्ती समाजात दिसते। त्या सोलापूरकर असू किंवा हा कोरडकर असू, ही लोक छत्रपती शिवाजी महाराज असू, शाहू फुले आंबेडकर यांच्या सारख्या जे थोर व्यक्तिमत्व आहे त्या वारंवार गळ लोक असतात। याच्यातनं यांना फक्त त्यांची जळजळ दिसून येते की आम्ही तेवढे उच्चवर्णीय आणि बाकी सगळे नालायक किंवा कनिष्ठ, अशा पद्धतीने त्यांचा जो अपप्रचार करायची एक टेंडन्सी आहे, त्या टेंडन्सीचा एक भाग आहे। पण आम्ही आमच्या सरकारला कळकळीचं विनंती आहे की अजूनही संयम अजून सोडला नाही आहे। कारण पदोपदी आम्हाला दिसतंय की हा मराठा समाज डावलला जातोय की नोकऱ्या असू, खाजगी नोकऱ्या असू, सरकारी असू, आरक्षणाविषयी असू, इथं प्रत्येक ठिकाणी मराठ्यांवर अन्याय केला जातो। आणि आता मराठ्यांची श्रद्धास्थानं ती तुम्ही परत तुमच्या नावाखाली खपवणार, हे आम्ही सहन करणार नाही आहे। आणि ह्या जी दळभद्री लोक आहेत यांच्यावर सरकारने कडक कारवाई करावी, नाहीतर मराठा म्हणून आम्ही आमच्या बुद्धीने सगळे शिवप्रेमी एकत्रून यांना आम्ही आमच्या बुद्धीने धडा शिकवणार। पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी आला, तुमचं बोलणं देखील झालंय, त्यांच्याकडून काय काय सांगण्यात आलंय? पोलिसांकडनं आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे की 2 दिवसात आम्ही त्याचं अवलोकन करून योग्य ती कारवाई करू आणि जर का त्यांनी कारवाई केली नाही तर मात्र आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू। आत्तापर्यंत आम्ही शांततेत आंदोलन करतोय, समाजात तेढ नको म्हणून। त्यांनी त्यांची जबाबदारी झटकली, त्यांनी त्यांचे शब्द चुकीच्या पद्धतीने मांडलेत, पण मराठा समाज हा सगळ्यांना सामावून घेणारा समाज आहे
म्हणून आम्ही शांततेने आंदोलन करतोय. आणि या शांततेच्या आंदोलनात जर का नाही झालं तर शेवटी आम्ही आमच्या जातीवरती येणार. जे आमच्या पूर्वजांनी केलं तेच आम्ही करणार. काही ना काहीतरी आम्हाला. आणि आत्ता काय झाले, जे आता अतुल भाऊंनी सांगितले की प्रशांत कोरटकर सारखे किंवा तो राहुल सोलापूरकर या असल्या मंडळींवरती जर का वेळीच सरकारने त्यावेळेला काहीतरी कायदेशीर कारवाई केली असती, त्यांना अटक केली असती, त्यांच्यावरती काहीतरी त्यांना शिक्षा ठोठावली असती, तर आज ही वेळ आली नसती. त्याला असं वाटतंय की जो शूरवीर आहे ना तो आमचा आहे, त्याला क्रेडिट घ्यायची सवय लागली. चांगलं जे झालं ते आमचं हे मानण्याची त्यांना सवय लागलेली आहे. याचा समाजाच्या तेढीमधनं इतका वाईट परिणाम होऊ शकतो काय, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. हे जर थांबलं नाही ना तर मग मात्र सरकारला कळेल की बाबा हे ज्या वेळेला माणसाचं अंत बघितला जातो त्यावेळेला मात्र कुठंतरी बेकार आंदोलन होईल. सरकारने वेळीच यांच्यावरती कारवाई करावी. आज आपण पूर्ण भारताचा जर विषय बघितला तर NSRTच्या पुस्तकामधनं मराठ्यांचा जो नकाशा आटकेबार झेंडा फडकवला तोही नकाशा काढून घेण्यात आला आहे. अनेक धडे आहेत जे शिवाजी महाराजांच्या विषय असतील, शिवाजी महाराजांच्या पराक्रमाविषयी असतील, ते सगळे वगळण्याचा यांचा प्रयत्न आहे. यांना जर एवढा आकस आहे तर यांनी मी म्हणतो भारतात राहू नये. जर शिवाजी महाराजांबद्दल यांना आस्था नसेल आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल यांचा एवढा आकस आहे आणि जे आकस असणारी व्यक्तीच्या पुढे येते वारंवार, त्यांना मी म्हणतो देशद्रोहाचा खटला दाखल करून यांना फाशी शिक्षा व्हायला पाहिजे. आता काय सांगाल, काय वाटतं याबद्दल? सध्या महाराष्ट्रामध्ये वाचाळवीरांची संख्या वाढली आणि त्यांना एकच काम दिलंय की महाराष्ट्रातील जेवढे थोर महापुरुष आहेत त्यांच्याविषयी काहीतरी आक्षेपार्ह वक्तव्य करायची आणि समाजामध्ये वाद लावायचं काम हे लोक करतायत. ह्यांना कडक शासन करण्याची गरज आहे. आज महाराणी ताराबाईंविषयी ह्यांनी आक्षेपार्ह व्यक्त केलंय. महाराणी ताराबाई ह्या महाराष्ट्राच्या स्वाभिमान आहेत. महाराष्ट्रातील सर्व जाती धर्मातील व्यक्तींसाठी ते आदर्श आहेत. त्यांच्या शौर्याचा इतिहास आज महाराष्ट्र समोर मांडला गेलेला आहे. ते आदर्श म्हणून महाराष्ट्र त्याकडे पाहत आहे. परंतु तुम्ही जर अशी आक्षेपार्ह वक्तव्य करून समाजामध्ये वाद लावणार असाल आणि पोलीस प्रशासन असेल, सरकार त्यांच्यावर कारवाई करणार नसेल तर जनता रस्त्यावर उतरेल, त्यांना कडक शासन करेल. त्यावेळेस सरकारला, प्रशासनाला ही परिस्थिती सांभाळणं अवघड जाईल. आमची अशी देखील सरकारकडे मागणी आहे की हे जे आहेत की जे महापुरुषांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करतात हे सर्व रोखण्यासाठी एक कडक कायदा करण्यात यावा व येणाऱ्या काळात अशी वक्तव्य होणार नाहीत हे देखील पाहणं गरजेचं आहे. एकंदरीतच आपण पाहिलं असेल की महाराणी ताराबाई यांच्याबद्दल एक वक्तव्य करण्यात आलं होतं. त्याच बाबतीत जर पोलिसांनी त्यांना अटक नाही केली, त्यांच्यावर काही कारवाई नाही केली तर आम्ही मोठ्या संख्येने जन आक्रोश करू असा इशारा यांच्याकडून करण्यात आलेला आहे. पुण्याहून मी पायल कोटभरे, सर्जनशील न्यूज. सर्जनशील न्यूज